जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण दर रविवारी मनाच्या श्लोकांवर समर्थांच्या कृपेने निरूपण सेवा करत आहोत. आपण प्रत्येक रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि समर्थांना त्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचे ते आपण पाहतो. आज निरूपणासाठी 68वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये? जसं मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की समर्थ आपल्याला राम कसा आहे हे सांगतायत आणि त्या रामाचं चिंतन मनुष्याने केलं पाहिजे प्रभातकाळी. ते 4थ्या चरणामध्ये प्रत्येक श्लोकाच्या सांगतायत. 67व्या श्लोकापासून 76व्या श्लोकापर्यंत समर्थांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये रामाचं वर्णन करताना समर्थ माऊली काय म्हणते पहा. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये समर्थाने आपल्याला काय सांगितलं की घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. म्हणजे तो पाण्याने भरलेले जसे ढग असतात, घन असतात, त्याप्रमाणे सावळ्या रंगाचा आहे. लावण्यरूपी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्याचं प्रतीक आहे. पण पुढे कसं आहे म्हणजे नुसताच सुंदर आहे असं नाही, तर महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, अतिशय पराक्रमी आहे. आता तो पराक्रम हा जो गुण आहे, पराक्रमी असणं हा जो रामाचा गुण आहे, त्याचंच पुढे त्याच अनुषंगाने वर्णन केलेलं आहे की बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी. बळे म्हणजे बलवान, ताकद असलेला. म्हणजे प्रभू राम कसे आहेत तर बलानी युक्त आहेत, बलवान आहेत. आगळा म्हणजे सर्वाहून श्रेष्ठ, वरचढ. राम कोदंडधारी, कोदंडधारी म्हणजे धनुष्यबाण हाती धरले. महाकाळ विकराळ तोही थरारी. महाकाळ, काळ म्हणजे मृत्यू, विकराळ म्हणजे भयंकर, थरारी म्हणजे घाबरणे, भयानी कापायला लागणे. पुढे मानवा किंकरा कोण केवा. किंकर म्हणजे सेवक किंवा दास. प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभात समय म्हणजे पहाटेचा काळ. म्हणजे भगवान प्रभू श्रीराम हे कोदंडधारी म्हणजेच हाती धनुष्यबाण धरलेले असे आहेत.
ते सर्वाहून श्रेष्ठ आहेत. म्हणून तो आगळा असा शब्द वापरलेला आहे. बळे म्हणजे बलवान, वरचढ आहेत, ते भगवंत आहेत प्रत्यक्ष, ते सर्वाहून श्रेष्ठ आहेत. आणि जो मृत्यू किंवा जो काळ एरवी इतर सगळ्यांना घाबरवत असतो किंवा भयानी चळाचळा कापायला लावतो, तो काळ किंवा मृत्यू हा भगवान श्रीरामांच्या पुढे घाबरतो आणि स्वतः भयानी कापतो, असं वर्णन आहे. महाकाळ विक्राळ तोही थरारी. म्हणजे मृत्यूसुद्धा भगवंतापुढे आल्यानंतर त्यालाही भीती वाटते. अशा भगवंतासमोर पुढे म्हणजे अशा भगवंताच्या समोर मानवा किंकरा कोण केवा. म्हणजे हा जो मनुष्य प्राणी आहे किंवा जो भगवंताला शरण गेलेला त्याचा दास आहे किंवा सेवक आहे, त्याचं विशेष महत्त्व किंवा सामर्थ्य भगवंतापुढे काय असणार. आणि म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावं आणि प्रभाते मनी राम चिंतित जावं, असं या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणजे परमेश्वरीय शक्ती ही सर्वाहून अधिक श्रेष्ठ आहे, बलवान आहे. म्हणजे बघा, रामचंद्रांनी हाती धनुष्यबाण फक्त घेऊन मोठ्या मोठ्या शूर अशा राक्षसांचा, वीरांचा निपात केलेला आहे. पराक्रमी अशा राक्षसांचा वध केलेला आहे. प्रत्यक्ष काळ म्हणजे मृत्यूसुद्धा जो इतरांना घाबरवतो किंवा भीतीने चळाचळा कापायला लावतो, तो जेव्हा भगवंताच्या पुढे येतो तेव्हा तो स्वतः घाबरतो, निष्प्रभ ठरतो. म्हणजे भगवंतानी काळ आणि काम ह्या दोन्ही गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी भगवंताच्या इच्छेने अनेक रूपं उत्पन्न झाली आणि प्रलयसमयी सर्व सृष्टी भगवंतामध्येच मिसळली जाते आणि सर्वांना सामावून घेऊन काळावर आरूढ जो झालेला भगवंत आहे तो शेवटी शिल्लक उरतो. म्हणजे गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योगामध्ये 9व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुन्हा पुन्हा भूतग्रामम इमम कृत्स्नम अवशम प्रकृतेर्वशात. म्हणजे काय की जेव्हा प्रकृती म्हणजे ही भौतिक सृष्टी ज्या वेळेला उत्पत्ती होते तिची, तेव्हा भगवंत असं म्हणतात की सगळी सृष्टी माझ्या अधीन आहे आणि मी पुन्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न करतो आणि प्रलयाच्या वेळेला ही सगळी सृष्टी लय पावून ती माझ्यामध्येच सामावली जाते आणि शेवटी माझ्याच इच्छेने तिचा लय होतो. आणि लय झाला सृष्टीचा तरी भगवंत पुढे शेवटी शिल्लकच राहतो. म्हणून त्याने काळावर विजय मिळवलेला आहे. म्हणजे जिथे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टी भगवंताच्या अधीन आहेत. भगवंताच्या इच्छेनेच सृष्टी उत्पन्न होते, त्याच्याच इच्छेने ती चालते, त्याच्याच इच्छेने सृष्टीचा लय होतो. अशा सृष्टी कर्त्यापुढे, ज्याने सृष्टी उत्पन्न केलेली आहे, अशा भगवंतापुढे सर्वसामान्य मनुष्याचा किंवा किंकराचा म्हणजेच त्याच्या सेवकाचा, दासाचा असा काय पाडावा लागणार किंवा सामर्थ्य त्याचं काय असणार. अर्थातच मनुष्य हा परमेश्वरीय शक्तीपुढे क पदार्थ आहे, मनुष्याची ताकद नाही आहे. मग अशा वेळेला म्हणजे जिथे मोठ्या मोठ्या राक्षसांचा संहार प्रभूंनी केलेला आहे, तिथे सर्वसामान्य मनुष्याने तो त्याचं काय सामर्थ्य भगवंतापुढे दाखवू शकणार. म्हणून जर मनुष्याला 84 लक्ष योनी फिरल्यानंतर त्या जीवाला मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे, बुद्धी प्राप्त झालेली आहे भगवंताकडून, तो चांगली कर्म करू शकतो, तो नाम घेऊ शकतो, तो भगवंतामध्ये पुन्हा मिसळून जाण्यासाठी खरं तर त्याचा जन्म आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने त्याचा जन्म सार्थकी लावावा आणि आपल्याला जर परमेश्वरीय तत्वामध्ये मिसळून जायचं असेल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यायचं नसेल तर आपण भगवंताला शरण जावं, असं समर्थना यातनं सांगायचं आहे. आता शरण जाण्यासाठी भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्यासाठी महाराज म्हणतात तसं की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. तुम्ही नाम घेत गेलात की तुम्ही भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहाल.
मग तुमच्या मनामध्ये ही जाणीव उत्पन्न होईल की मी कोणी नाही आहे, जे काही आहे ते भगवंताच्या इच्छेने घडतं आहे आणि भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहे. आपण त्याच्यापुढे काहीही नाही. आपलं महत्त्व त्याच्यापुढे नाही, आपलं सामर्थ्यसुद्धा त्याच्यापुढे नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपला योगक्षेम तो वाहणार आहे. आणि म्हणून भगवंताच्या स्मरणासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि तेच समर्थाने 4थ्या चरणामध्ये सांगितले की प्रभाते मनी राम चिंतित जावं. म्हणजे मनुष्याने पहाटे उठून नामसाधना करावी, नाम घ्यावे, एकाग्र व्हावे. म्हणजे आपण जेव्हा डोळे मिटून ध्यान करतो, मनातल्या मनात आपला जप चालू असतो किंवा नाम चालू असतं, त्यावेळेला भगवंताची सगुण मूर्ती अंतःचक्षुसमोर आणावी, त्याच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. त्याच्या चरित्रामधले जे लीला प्रसंग आहेत, त्याने ज्या वेगवेगळ्या लीला केल्या त्या आठवाव्यात. त्याच्या चरित्राच्या आठवणीमध्ये आपण रंगून जावं. अंतःचक्षुसमोर आपण जी भगवंताची सगुण मूर्ती आणलेली आहे तिला मनोभावे आपण पूजावं, वंदन करावं, भजावं. आणि असं चिंतन जर आपण रोज प्रभातकाळी केलं तर एक दिवस तो भगवंत परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. आणि जेव्हा आपण रोज भगवंताची आराधना करतो, उपासना करतो, त्याचं नाम घेतो, ते आयुष्यभर घेतलेलं नाम मृत्यूच्या समयी आपल्याला खास आठवतं आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. कारण मृत्यूच्या समयी आपण भगवंताचं नाम घेतल्यामुळे भगवंत आपल्याला मोक्ष देतो. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात की बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.